नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण SSC GDचे जे पेपर झालेले आहेत त्या पेपरचं पूर्ण विश्लेषण पाहत आहोत. या सिरीजसाठी तुमचा खूप छान असा प्रतिसाद मला भेटत आहे, त्यासाठी पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार. तर जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांना नवीनच पहिल्यांदा चॅनलला भेट देत असतील, त्यांनी प्लेलिस्ट चेक करा. पूर्ण व्हिडिओ आत्तापर्यंत 30 ते 32 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होमवर्कसाठी काही क्वेश्चन देत असते. आज मी तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले आहेत मॅथचे. जे विद्यार्थी हे प्रश्न सोडवणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर नक्की सांगा. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, मोठी धरणे बांधल्यामुळे वनस्पतीवर कसा परिणाम होतो? तर जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा बुडलेल्या वनस्पती ॲनएरोबिक परिस्थितीत कुजतात आणि मोठ्या प्रमाणात मिथेन तयार करतात, जे हरितगृह वायू आहे. त्यानंतर डॅशचे नीतीचे विस्तारित रूप काय आहे? तर नीतीचे विस्तारित रूप विचारलेले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीतीचे विस्तारित रूप आहे. यानंतर डॅशचे पूर्ण रूप काय आहे? तर या ठिकाणी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट GNPचे पूर्ण रूप विचारलेलं आहे. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे. घियासुद्दीन बलबनने खालीलपैकी कोणत्या काळात भारतावर राज्य केले? तर 1266 ते 1287 या सालामध्ये घियासुद्दीन बलबनने भारतावर राज्य केलेले आहे. चौकात बसलेल्या खो खो खेळाडूंना काय म्हणतात? तर त्यांना चेसर असं म्हटलं जातं. त्यानंतर जून 2022मध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटर IICचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर ते आहेत श्याम सरन. खालीलपैकी कोण मोहिनी अट्टमशी संबंधित आहे? तर संबंधित आहे कनक रेले. खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये कोणत्या 2 वयोगटांचा विचार करण्यात आला आहे? तर खेलो इंडिया गेम्समध्ये 17च्या खाली आणि 21च्या खाली या 2 गटांचा विचार करण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्यातील मंत्रिपरिषद डॅशच्या सल्ल्याने नियुक्त केली जाते. तर राज्यातील जी मंत्रिपरिषद आहे ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने नियुक्त केली जाते. केलुचरण महापात्रा कोणत्या शास्त्रीय नृत्यशैलीशी संबंधित होते? तर केलुचरण महापात्रा जे होते ते ओडिसी या नृत्यशैलीशी संबंधित होते. त्यानंतर खालीलपैकी कोणता दुय्यम क्षेत्रातील क्रियाकलाप आहे? तर दुय्यम क्षेत्रातील क्रियाकलाप आहे उत्पादन. खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी नोव्हेंबर 2022मध्ये कटरा, जम्मू आणि काश्मीर येथे ई-गव्हर्नन्स NCEG वरील 25व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले? तर ते आहेत जितेंद्र सिंग. यानंतर सतलज नदीच्या खोऱ्यात जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी कोणता प्रकल्प बांधण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भाकरा नांगल. जो प्रकल्प आहे तो सतलज नदीच्या खोऱ्यामध्ये जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी बांधण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, केरळमध्ये राजा महाबली यांच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणता सण साजरा केला जातो? तर राजा महाबली यांच्या स्मरणामध्ये केरळमध्ये ओणम हा सण साजरा केला जातो. त्यानंतर असहकार खिलाफत चळवळ जानेवारी डॅशमध्ये सुरू झाली. तर असहकार खिलाफत चळवळ जी आहे ती 1921मध्ये सुरू झाली. मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतले गेले? तर जे मूलभूत अधिकार आहेत ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याकडून राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहेत. यानंतर जेव्हा सरकार कायदेशीररित्या अन्न उत्पादकांना विशिष्ट खाद्यपदार्थ तयार करण्यास किंवा विशिष्ट अन्नधान्यांमध्ये अतिरिक्त पोषक द्रव्ये जोडण्यास भाग पाडते तेव्हा त्याला डॅश असे म्हणतात. तर त्याला अन्न सुदृढीकरण असे म्हणतात. हजारो किलोमीटर दूर बसलेल्या रुग्णांना सल्ला देण्यासाठी डॉक्टर कोणते तंत्रज्ञान वापरतात? तर टेलिमेडिसिन हे तंत्रज्ञान वापरतात हजारो किलोमीटर दूर बसलेल्या रुग्णांना सल्ला देण्यासाठी. यानंतर पुढील प्रश्न आहे, सप्टेंबर 2022मध्ये खालीलपैकी कोणी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे? तर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती सप्टेंबर 2022मध्ये.
तत्कालीन कृषीमंत्री डॅश डॅश हे भारतामध्ये हरितक्रांती अंतर्गत नवीन कृषी तंत्रज्ञान आणणाऱ्या प्रमुख व्यक्तीपैकी एक होते. तर सी सुब्रमण्यम हे भारतामध्ये हरितक्रांती आणणाऱ्या तत्कालीन कृषीमंत्र्यांपैकी एक व्यक्ती होते. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. तर डब्ल्यू आणि सीचा विचार केलात तर +6 केलेला आहे. सी मध्ये +6 करा म्हणजे काय येणार आहे, तर आय येणार आहे. सुरुवातीला इथं एच दिलेला आहे, या ठिकाणी ओ दिलेला आहे, या ठिकाणी टी दिलेला आहे. म्हणजे एकाच अल्फाबेटवरून आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 2. यानंतर आरशातील प्रतिमा ओळखा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी आरशातील जी प्रतिमा येणार आहे ती ऑप्शन नंबर 3 मधील. यानंतर एकाच ठोकळ्याच्या 2 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत, ज्यावर 1 ते 6 बिंदुरूप दर्शविले आहेत. 1 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल. आता या ठिकाणी 5, 3 आणि इथं पण 5, 3 कॉमन आहे. राहिलं कोण 1, 1च्या विरुद्धार्थ कोण येणार आहे 6. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये INVAD ला LRYEGI असे लिहिले जाते आणि CATER ला FEWIU असे लिहिले जाते. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये WIRING कसे लिहिले जाते. तर डब्ल्यू मध्ये +3 करा. डब्ल्यू मध्ये +3 केल्यानंतर काय येणार आहेत, तर येणार आहेत झेड. त्यानंतर +4 करायचे आहेत. आय मध्ये +4 करा म्हणजे येणार आहेत यम. त्यानंतर परत आर मध्ये +3 करायचे आहेत म्हणजे येणार आहेत यू. ZMU कोणत्या ठिकाणी आहे, तर ZMU हे 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी हा जो आकार आहे तो या ठिकाणी अंतर्निहित आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 6 व्यक्ती आहेत ज्या उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. म्हणजे या पद्धतीनं येणार आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 व्यक्ती आहेत आणि त्या उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. काय म्हटलेलं आहे की बी हे जी शेजारी बसला नाही जो उजव्या टोकाला बसला आहे. म्हणजे बी जे शेजारी बसला नाही, जे कोणत्या टोकाला बसलेला आहे, उजव्या टोकाला बसलेला आहे. जो हा शब्द कोणासाठी आलेला आहे, जे साठी आलेला आहे. त्यानंतर एच एन आणि बी ला लागून बसतो. एच कुठं बसतो, एन आणि बी ला लागून बसतो आणि एन एस आणि जेच्या शेजारी बसलेला नाही. आर हा एस आणि जेच्या लगेच शेजारी बसतो. आता या विधानावरून आपणास सोपं जाईल की आर हा कुठं बसतो, एस आणि जेच्या शेजारी बसतो. जे इथं आहे म्हणजे आर इथं येणार आणि एस कुठे येणार, या ठिकाणी येणार. त्यानंतर जो एन आहे तो एस आणि जे शेजारी बसलेला नाही म्हणजे या ठिकाणी काय येणार नाही, एन येणार नाही. नंतर काय म्हटलेलं आहे की एच जो आहे तो एन आणि बी ला लागून बसतो. एन इथं येणार नाही म्हणजे एन कुठल्या ठिकाणी येणार, या ठिकाणी येणार. बी कुठे येणार, या ठिकाणी. आणि एच या दोघांच्या मध्यभागी बसतो म्हणजे एच या ठिकाणी येणार. आता प्रश्न काय विचारलेला आहे की बीच्या ताबडतोब उजवीकडे कोण बसले आहे. बी इथं बसतो, बीची उजवी बाजू ही आहे. बीच्या ताबडतोब उजवीकडे कोण बसलेला आहे, एस बसलेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इथं बरोबर साईनचा अर्थ काय आहे, मुलगा. त्यानंतर हॅशटॅगचा काय आहे, आई. पर्सेंटेजचा आहे पती आणि डॉलरचा अर्थ काय आहे, बहीण आहे. आता $D म्हणजेच एक्स ही बहीण आहे कोणाची, डीची. त्यानंतर डी बरोबर एम. डी बरोबर एम म्हणजे डी हा मुलगा आहे कोणाचा, यमचा. म्हणजे यम
यमचा हा मुलगा येणार. त्यानंतर यम #N म्हणजेच यम ही आई आहे यांची. आता यम ही डीची आई आहे म्हणजेच यांची पण आई असणार आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की यमचा यक्षशी संबंध कसा आहे. आता यम इथं आहे, यमची ही मुलं आहेत 1, 2 आणि 3. मग यमचा यक्षशी कसा संबंध आहे, आईचा संबंध आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. आणि संख्या मालिका आहे 3 दिलेला आहे. प्रश्नार्थक चिन्ह 27, 44, 63, 86 आणि 115. आता या ठिकाणी जर आपण फरक घेतला तर इथून फरक घेऊया. या ठिकाणी 29चा फरक येतो, त्यानंतर 23चा फरक येतो, त्यानंतर 19चा फरक येतो, यानंतर 17चा फरक येतो. म्हणजे आता इथे कितीचा फरक येणार आहे, 13चा फरक येईल, कारण मूळ संख्यांचा फरक आहे. आणि इथं 11चा फरक येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणती संख्या येईल, तर 14 येणार आहे. 11, 13, 17, 19, 23 आणि 29 मूळ संख्यांचा काय आहे, फरक आहे. जेच ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालील शब्दांचा क्रम इंग्रजी शब्दकोशात कोणत्या पर्यायात दिसतो म्हटलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला 5 दिलेला आहे. म्हणजे 5 नंबरचा शब्द जो ट्रेड आहे ते सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर हा कटला म्हणजे या चारीपैकी कुठला शब्द येईल तो पाहावा लागेल. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर TRA आहे, इथं U आहे आणि इथं AN आहे आणि इथं AV आहे, इथं AI आहे. म्हणजे 1 नंबरचा सुरुवातीला येणार. 5 आणि 1 ऑप्शन नंबर 1 आणि 3 कॅन्सल झाले. या ठिकाणी 5 1 आहे, या ठिकाणी 5 1 आहे. आता त्यानंतर तुम्ही जर 3 नंबरचा शब्द बघितला तर TRAN आहे आणि इथं काय आहे, TRU आहे. म्हणजे हा येणार नाही. TRAV येणार नाही. यानंतर काय येणार आहे, 3 नंबरचा शब्द ट्रान्सपोर्ट येणार आहे. आणि त्यानंतर मग कोणता येईल, ट्रॅव्हल येईल आणि त्यानंतर ट्रक येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4. 5 1 3 4 आणि 2. दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा म्हटलेला आहे. लष्कर जमीन, तर नौदलाचा संबंध कशाशी येतो, तर नौदलाचा संबंध येतो पाण्याशी. त्यानंतर खाली गणिती समीकरणे गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण गुणाकार आणि प्लस या 2 चिन्हांमध्ये बदल करणार आहोत. तर हे कसं येणार, 18 इथं अधिक आहे म्हणजे गुणाकार घ्या 72, भागाकारामध्ये 12, त्यानंतर गुणाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, अधिक 36 वजा 12 आणि बरोबर काय 132 येणार आहे. तर आता हे सॉल्व करताना 18 जशास तसं गुणाकारामध्ये 12ने भाग द्या, 6 येणार, प्लस 36 वजा 12 बरोबर 132. या दोघांचा गुणाकार करा 108. यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तरी चालणार आहे. जर वजाबाकी केली तर हे किती येणार आहे, 24. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे, 132. म्हणजे आपण जो पर्याय घेतला होता ऑप्शन नंबर 4 तो काय आहे, बरोबर आहे. यानंतर खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पुढील आकृती कोणती येईल म्हटलेलं आहे. तर आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 1 मधील. त्यानंतर 3 विधाने दिली आहेत. त्यानंतर 1, 2 आणि 3 अशा क्रमांकाचे 3 निष्कर्ष दिले आहेत. विधाने सत्य म्हणून स्वीकारा जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी. कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. कोणतेही गाजर बीट नाही.
कोणतेही गाजर बीट नाही. काही गाजर आले आहेत. काही गाजर काय आहेत? आले आहेत. अशा पद्धतीने येणार. काही गाजर आले आणि काही आले बीट आहेत. काही आले काय आहेत? बीट आहेत. म्हणजे हे असं येणार. काही आले बीट आहेत. कोणतेही गाजर बीट नाही. गाजराचा आणि बीटचा काहीही संबंध नाही असं म्हटलेलं आहे. आता निष्कर्ष पाहूया. सर्व बीट या ठिकाणी आहेत. सर्व बीट आले आहेत का? म्हणजे 1 नंबरचा निष्कर्ष चुकीचा आहे. काही आले गाजर आहेत. काही आले गाजर आहेत का? तर आहेत. म्हणजे निष्कर्ष 2 बरोबर आहे. काही बीट्स गाजर आहेत. आता पहिल्याच विधानामध्ये सांगितलेलं आहे की कोणतेही गाजर हे बीट नाही. म्हणजे ह्या दोघांचा अजिबात संबंध नाही. म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. आता या ठिकाणी 625 दिलेला आहे. म्हणजे हा कशाचा वर्ग आहे? 25चा वर्ग आहे. मग या 25च्या वर्गामध्ये +10 केलेले आहेत. किती आलं या ठिकाणी? 35 आलं. त्याच पद्धतीनं इथं 17चा वर्ग करायचा आहे. किती येणार? 289 येणार आणि याच्यामध्ये +10 केलं तर समोर किती येणार आहे? 27. त्याच पद्धतीने 19चा वर्ग केला तर 361 येईल आणि त्याच्यामध्ये +10 केले तर किती येणार आहे? 29 येणार आहे. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 289. ऑप्शन नंबर 3. यानंतर खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती अक्षरे येतील म्हटलेलं आहे. अक्षरे आहेत I, K, O, U, C आणि प्रश्नार्थक चिन्ह. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी +2 केलेलं आहे. त्यानंतर K आणि O मध्ये +4, त्यानंतर +6, त्यानंतर +8. आता C मध्ये +10 केल्यानंतर किती येणार आहेत? तर येणार आहेत M. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी संख्या मालिका काय आहे? 7, 21, 25. प्रश्नार्थक चिन्ह आहे 131 आणि 917 आहे. आता याचं जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर 7 त्रिक किती? 21 गुणिले 3. 25 गुणाकारामध्ये 5 करा म्हणजे 125 येणार आहे आणि इथं गुणाकारामध्ये 7 करा म्हणजेच 917 येणार आहे. याचं उत्तर काय येणार आहे? 125. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे? टँगो इज डान्स कसं लिहिलेलं आहे? D, B आणि ले. त्यानंतर डान्स इज प्रॅक्टिस ले, B आणि K. आणि त्यानंतर काय आहे? लेट्स डान्स. लेट्स डान्ससाठी काय आहे? RE आणि LE. तर काय विचारलेलं आहे? प्रॅक्टिस कसे लिहिले जाईल? आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं डान्स आहे, इथं डान्स आहे आणि इथं डान्स आहे. म्हणजेच डान्ससाठी काय येणार आहे? तर डान्ससाठी येणार आहे LE. म्हणजे हे कट झालं, हे कट झालं, हे कट झालं. आता या 2 ठिकाणी इज कॉमन आहे. इज आहे म्हणजे इजसाठी या दोन्हीमध्ये समान काय आहे? इथं BE आहे, इथं BE आहे. म्हणजेच इजसाठी काय येणार आहे? BE येणार आहे. आता उरलं काय? या ठिकाणी दिलेलं आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी काय शिल्लक राहिलं? KE शिल्लक राहिलं. म्हणजेच प्रॅक्टिससाठी काय येणार आहे? KE येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. 7 व्यक्ती आहेत. ZHBWSR आणि G उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. 7 व्यक्ती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि हे उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. प्रश्न अतिशय सोपे आहेत. तेवढे किचकट प्रश्न नाही आहेत बैठक व्यवस्थेचे. तर
यसच्या डावीकडे फक्त 2 लोक बसतात. आता यस ही डावी बाजू आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवं. ही उजवी बाजू आहे. यसच्या डावीकडे फक्त 2 लोक बसतात म्हणजे यस या ठिकाणी बसणार आहे. या डावीकडे 2 लोक बसणार. त्यानंतर एचच्या उजवीकडे फक्त 2 व्यक्ती बसतात म्हणजे एच या ठिकाणी येणार आणि एचची ही उजवी बाजू फक्त 2 व्यक्ती बसणार या ठिकाणी. त्यानंतर जी आणि झेडमध्ये फक्त एच बसतो. जी आणि झेडमध्ये एच बसतो आणि डब्ल्यू आणि जीमध्ये फक्त यस बसतो. म्हणजे जी इथं येणार कारण जी आणि झेडमध्ये एच बसतो. परत जी आणि डब्ल्यूमध्ये कोण बसतो? यस बसतो म्हटलेला आहे. बी ओळीच्या उजव्या टोकाला बसतो म्हणजे बी या ठिकाणी येणार आहे. तर ओळीच्या डाव्या टोकाला कोण बसतं? शिल्लक कोण राहिलं? आर शिल्लक राहिला. मग ओळीच्या डाव्या टोकाला कोण बसतं? तर आर बसतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अधिक म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे अधिक असल्यास खालीलपैकी कोणते अभिव्यक्तीचे मूल्य असेल म्हटलेलं आहे. इथं 32 आहे. भागाकारासाठी वजा म्हटलेलं आहे. 32 वजा 64 येणार. अधिकसाठी भागाकार म्हटलेला आहे म्हणजे इथं 8 येणार. त्यानंतर वजासाठी गुणाकार म्हणजे या ठिकाणी 5 येणार आणि गुणाकारासाठी अधिक म्हणजे या ठिकाणी किती येणार? 36 येणार. आता हे सॉल्व करूया. या ठिकाणी 32 जशास तसं 8ने 64ला भाग दिला. किती राहिले? 8 म्हणजे 8 गुणाकारामध्ये हे 5 किती येणार? 8 पंचे 40 अधिक हे किती? 36. आता इथे किती येणार आहेत? वजा 8 येणार आहेत अधिक 36. आता वजा 8 आणि हे 36 वजाबाकी करा. किती राहणार? 28 राहणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. कामगाराचा संबंध कुदळीशी आहे तर शिल्पकाराचा संबंध कशासोबत येईल? तर जो शिल्पकार आहे त्याचा संबंध येणार आहे छन्नीसोबत. त्यानंतर गणितावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पी एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. क्यू ते काम 10 दिवसात पूर्ण करू शकतो. जर पी पासून सुरुवात करून एकाड 1 दिवसात काम करतात तर ते किती दिवसात काम पूर्ण होईल? पी एक काम किती दिवसामध्ये करतो? 15 आणि क्यू ते किती करतो? 10. या दोघांचा लसावी घेतला तर किती येणार आहे? 30 येणार आहे. म्हणजे 15 दुने 30, 10 त्रिक 30. आता पी पासून सुरुवात करून ते एकाड 1 काम करतात म्हणजे पहिल्या दिवशी जर पीनं काम केलं तर दुसऱ्या दिवशी क्यू काम करतो. पी एका दिवसामध्ये 2 काम करतो, क्यू एका दिवसामध्ये 3. म्हणजे 2 दिवसामध्ये यांचं काम किती होणार आहे? 2 दिवसामध्ये यांचं काम 5 होणार आहे. तर आपल्याकडे पूर्ण काम किती आहे? 6. 5ला कितीनं गुणल्यानंतर 30 येणार आहे 6नं. म्हणजे हे पूर्ण काम 30 आहे आणि 2ला पण 6ने गुणावं लागेल म्हणजे किती दिवस लागणार आहेत? 12 दिवस. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, बोटीतून प्रवास करणाऱ्या 10 कामगारांचे सरासरी वजन 2.8 किलोने वाढते जेव्हा एक कामगार ज्याचे वजन 58 किलो आहे त्याच्या जागी नवीन कामगार आला आहे. नवीन कामगाराचे वजन काढा म्हटलेलं आहे. 10 कामगारांचे सरासरी वजन किती आहे? 2.8 म्हणजे हे किती येणार आहे? 28. आणि ज्याचे वजन 58 किलो आहे त्याच्या जागी नवीन कामगार आला म्हणजे 58 ज्याचे वजन आहे त्याच्या जागी नवीन आला. आता याचं जर बेरीज केली तर ते किती येणार आहे? 86 किलो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, रेणूने 2 घड्याळे विकत घेतली आणि ती प्रत्येक एकाच किमतीत विकली आणि त्यातील एक 20% नफ्यावर आणि दुसरा 24.2%च्या नफ्यावर दुसरा विकला. त्याची विक्री किमतीतील फरक ₹189 असल्यास प्रत्येक घड्याळाची किंमत किती आहे म्हटलेलं आहे. आता 120% नफ्यावर म्हटलेलं आहे. 20% नफ्यावर म्हणजे 100वर 20 हे किती येणार? 120. त्यानंतर दुसरा 24.2 म्हणजे 100 प्लस 24.2 केला तर 124.2 येणार. बरोबर किती फरक आहे यांचा?
189 आहे. यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे? 4.2. 4.2 बरोबर किती? 189. प्रत्येक अक्षराची किंमत किती म्हणलेली आहे? म्हणजेच 100 बरोबर किती? आता 100 गुणाकारामध्ये 189 छेदस्थानी 4.2 होतं. हे 42 लिहा आणि 1 शून्य वर द्या. पॉईंट आपण काढून टाकला. हे जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर येणार आहे 4500. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, शहराची सध्याची लोकसंख्या 95,000 आहे. पहिल्या वर्षी लोकसंख्या 15%, दुसऱ्या वर्षी 20% आणि तिसऱ्या वर्षी 12% वाढ झाली आहे. तर 3 वर्षांनी शहराची लोकसंख्या शोधा म्हटलेला आहे. किती आहे? 95,000 आहे. पहिल्या वर्षी वाढ झाली 15% म्हणजे 115 छेदस्थानी 100. दुसऱ्या वर्षी 20 म्हणजे 120 छेदस्थानी 100 आणि तिसऱ्या वर्षी 12 म्हणजे 112 छेदस्थानी 100. आता हे जर तुम्ही सर्व सॉल्व केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, 2021 मध्ये शहरातील 30% लोकांना जून महिन्यात, उर्वरित 50% जुलै महिन्यात आणि उर्वरित लोकांपैकी 20% लोकांना ऑगस्टमध्ये कोविड-19 विरुद्ध लसीकरण करण्यात आले. तरीही 84,000 लोक लसीकरणापासून वंचित राहिले. शहराची लोकसंख्या शोधा म्हटलेला आहे. प्रत्येक जण लसीकरणासाठी पात्र आहे. आता एकूण संख्या किती आहे? 84,000 आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की 30% लोकांना जून महिन्यात म्हणजे लसीकरण झालेले आहेत, हे 70 येणार. त्यानंतर 50% ऑगस्टमध्ये आणि त्यानंतर 20% लोकांना 50% जुलै महिन्यात आणि 20% लोकांना ऑगस्टमध्ये म्हणजे हे 100 येणार. हे सर्व जर तुम्ही सोडवलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, 3 लाख. यानंतर व्यापारी चिन्हांकित किमतीवर 20% सूट देतो. रोखीने दिलेली कमी किंमत यावर आणखी 10% सवलत देतो. 5,000च्या चिन्हांकित मूल्याच्या वस्तूसाठी ग्राहकाला रोख रक्कम काय द्यावी लागेल म्हटलेलं आहे. 5,000 आहे. सुरुवातीला 20% सूट म्हणजे 80 छेदस्थानी 100 आणि त्यानंतर 10% सवलत म्हणजे 90 छेदस्थानी 100. आणि हे जर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4, 3600. यानंतर पुढील प्रश्न, 1 लिटर 750 मिलीलिटर आणि 650 मिलीलिटरच्या 3 दुधाच्या बाटल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक दुधाची टक्केवारी अनुक्रमे 45%, 50% आणि 60% आहे. यांना एकाच कंटेनरमध्ये एकत्र रिकामे केले जातात. मिश्रणातील दुधाची टक्केवारी किती म्हटलेला आहे? तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1 लिटर बरोबर किती? 1000 मिलीलिटर. याचे काढून घ्या किती टक्के? 45%. तर तुम्ही याचे 45% काढलात तर ते येणार आहेत 450. त्यानंतर 750 मिलीलिटर 50% म्हटलेलं आहे म्हणजे 750चे 50% काढा. ते किती येणार? 375 येणार. त्यानंतर 650चे 60% काढा म्हणजे ते किती येणार आहेत? 390 येणार आहेत. आता आपण जर 1000 हे 750 आणि हे जर पूर्ण 650 यांचं जर बेरीज केली तर ती किती येणार आहे? ती पूर्ण येणार आहे 2400 आणि याची बेरीज करा 375, 390 आणि 450. ती येणार आहे 1215 आणि गुणाकारामध्ये किती करा? 100 करा. म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 50.625%. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक पोलीस अधिकारी जो आहे तो चोराचा पाठलाग करतो आहे, जो त्याच्यापासून 800 मीटर दूर आहे. जर ते अनुक्रमे 8 किलोमीटर प्रति तास आणि 7 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतात, तर चोराला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी किती अंतर धावतील म्हटलेलं आहे?
अंतर किती आहे? 800 मीटर आहे. त्यानंतर किती दिलेलं आहे? 7 किलोमीटर आणि 8 किलोमीटर दिलेलं आहे. यामधला फरक घेतला तर आपण किती येणार आहे? 1 किलोमीटर येणार आहे. पण इथं उत्तरामध्ये काय दिलेलं आहे? मीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजेच 800 छेदस्थानी 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर येणार आहे. हे 2 शून्य कुठले आणि हे 2 शून्य कुठले? 2 चोक 8 आणि 2 पंचे 10 म्हणजे गुणोत्तर किती येणार आहे? 4 छेदस्थानी 5 येणार आहे. आता काय म्हटलेलं आहे की पोलीस अधिकारी किती अंतर धावतील म्हणलेले आहे. पोलीस अधिकारी जो आहे तो 8 किलोमीटर प्रतिवेगाने धावतो. म्हणजे 8 गुणाकारामध्ये हे आलेलं गुणोत्तर 4 छेदस्थानी 5 आणि गुणाकारामध्ये मीटरमध्ये करायचं आहे म्हणजे 1000 करा. आता इथं भाग द्या. 5 1 5, 5 2 10, हे 200 आणि हे 8 चोक 32 आणि हे पूर्ण 2 म्हणजे किती? 6400 मीटर येणार. त्यानंतर पुढील प्रश्न, 1 वर्षापूर्वी रामचे उत्पन्न दरमहा रुपये 20,000 आणि खर्च 16,000 रुपये प्रति महिना होतो. आता जर त्याचे उत्पन्न 10% वाढले आणि खर्च 15% वाढला तर त्याची दरमहा निव्वळ बचत यात बदल काय होणार आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी उत्पन्न किती आहे? 20,000 आहे. बचत खर्च किती आहे? 16,000 आहे. म्हणजे बचत किती होणार आहे? 4,000. आणि खर्च आणि बचत मिळून उत्पन्न असतं. मग खर्च 16,000 असेल तर बचत 4,000 असणार आहे. आता या ठिकाणी खर्चामध्ये त्याचं उत्पन्न किती टक्क्यानं वाढलेलं आहे? 10% वाढलेलं आहे. म्हणजे उत्पन्न आहे 20,000, 10% हे वाढलं, हे 2 शून्य कटले म्हणजे हे किती येणार? 2,000 येणार. आणि खर्च वाढलेला आहे 15%. जर तुम्ही 16,000चे 15% काढले तर ते किती येणार आहेत? 2400 येणार आहेत. हे 2,000 आणि हे 2400 म्हणजे यामध्ये फरक कितीचा आहे? फरक आहे 400चा. बचत आपली किती आहे? 4,000. म्हणजेच 3600 जर वजा केलं तर किती घट होणार आहे? 400 घट होणार आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, 0.124 आणि 1.0204 च्या गुणाकारात दशांश बिंदूनंतर किती अंक असतील? अतिशय सोपा प्रश्न आहे. 0.124 दिलेला आहे आणि 1.0204. आता गुणाकारानंतर किती अंक असतील? 1 2 3 4 5 6 आणि 7. किती असणार आहेत? 7 अंक असणार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, विक्रेता त्याच्या मालाला त्याच्या किमतीपेक्षा 30% जास्त चिन्हांकित करतो. आपल्या मालाला ना नफा ना तोटा या आधारावर विक्री करण्यासाठी त्याने किती टक्के सूट द्यावी म्हटलेलं आहे? 2 दशांश स्थानं असं पण दिलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना तर हा प्रश्न सोडवत असताना 30% जास्त चिन्हांकित किंमत करतो म्हणजे 30 वर घ्या, छेदस्थानी 100 अधिक 3 घ्या, 100 अधिक 30 घ्या, 130 झालं आणि गुणाकारामध्ये 100 घ्या. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. वरी आलं 300 आणि छेदस्थानी आलं 13 म्हणजेच किती येणार आहे? 23.08%. यानंतर पुढील प्रश्न आहे, 143 भागाकारामध्ये 13, 143 भागाकारामध्ये 13 गुणाकारामध्ये के आहे, वजा 3 गुणाकारामध्ये 3 आहे, परत छेदस्थानी दिलेला आहे 6चा वर्ग, मी तर डायरेक्ट 36 लिहिते, वजा 7 गुणाकारामध्ये 5 अधिक के वर्ग आणि बरोबर किती यायला हवं? तर 1 यायला हवं. आणि केची किंमत विचारलेली आहे. तर ही किंमत कशी काढायची? या ठिकाणी 13 आहे. 143ला जर 13ने भाग दिला तर भाग जाईल कितीचा? 11. हे 11 गुणिले के आणि वजा 3 त्रिक किती? हे 9. त्यानंतर 7 5 किती? 35. 36 मधून 35 गेले, शिल्लक किती राहणार? 1 अधिक किती? के वर्ग आणि बरोबर किती? 1.
आता केची किंमत विचारलेली आहे. जर आपण ऑप्शन नंबर 1 पाहिला तर 1 मध्ये 1 आहे. मी जर केची किंमत 1 घेतली तर 11 गुणाकारामध्ये 1 किती येणार आहे? 11 येणार आहे. आणि हे वजा 9, 11 वजा 9 आणि छेदस्थानी इथं 1 घेतली किंमत, 1चा वर्ग किती 1, 1 आणि 1 किती 2, म्हणजे 11 मधून 9 गेले, शिल्लक राहिले 2, छेदस्थानी 2, बे 1 बे, बे 1 बे. आलं का उत्तर 1? तर हो, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, एका पोलिसाला 120 मीटर अंतरावर चोर दिसतो. तो त्या चोराचा पाठलाग करू लागतो, जो 6 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत आहे. पोलीस 8 मीटर प्रति सेकंद वेगाने त्याचा पाठलाग करत आहे. पोलिसांनी पकडण्यापूर्वी चोराने किती अंतर कापले आहे ते शोधा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी चोर पळत आहे. चोर किती प्रति सेकंद वेगाने पळत आहे? 6 मीटर प्रति सेकंद वेगाने. आणि जो पोलीस आहे तो 8 मीटर प्रति सेकंद वेगाने पळत आहे. यामधला दोघांमधला फरक घेतला तर तो किती येणार आहे? 2 येणार आहे. एकूण अंतर किती आहे? 120 मीटर अंतर आहे. याला 2 ने भाग द्या, किती येणार आहे? 60 येणार आहे. आपण अंतराची वजाबाकी केली कारण ते आपण वेगांची वजाबाकी केली कारण ते एका पाठोपाठ पळत आहेत, म्हणून त्यांची वजाबाकी केली. 120 छेदस्थानी 2 बरोबर किती आलं? 60. विचारलेलं काय आहे? पोलिसांना पकडण्यापूर्वी चोराने अंतर किती कापले. आता चोराचा जो वेग आहे तो 6 मीटर प्रति सेकंद आहे. 60 गुणिले 6 केला तर किती येणार आहे? 360. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. जर पोलिसाचा विचारला असतं तर काय केलं असतं आपण? 60 गुणाकारामध्ये 8 केलं असतं, म्हणजेच हे किती आलं असतं? 480 आलं असतं. यानंतर पुढील प्रश्न, 6, 10 आणि 12 यांचे चौथे प्रमाण शोधा म्हटलेलं आहे. 6 छेदस्थानी 10 बरोबर 12 छेदस्थानी x, x गुणाकारामध्ये 6 बरोबर 10 गुणाकारामध्ये 12. x बरोबर काय येणार? 10 गुणाकारामध्ये 12 छेदस्थानी 6, 6 1 6, 6 2 12, म्हणजे x बरोबर किती येणार आहे? 20. ऑप्शन नंबर 1 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका कापड व्यापाऱ्याने प्रत्येकी रुपये 520 किमतीला 42 शर्ट खरेदी केले. त्यांनी प्रत्येक 548 रुपये दराने तो विकला. प्रत्येक शर्टवर त्याचा टक्केवारी नफा शोधा म्हटलेला आहे. 2 दशांश अंकापर्यंत शोधा म्हटलेला आहे. जर आपण 520 आणि 548 मधला जर फरक घेतला तर तो किती येणार आहे? 28 येणार आहे. म्हणजेच खरेदी किंमत किती आहे? 520, त्यावर नफा किती होतोय? 28. गुणाकारामध्ये काय येणार? 100. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. आता या ठिकाणी भाग द्या, 2 ने भाग देऊया. बे 2 4, बे सख्ख 12, बे 1 बे आणि बे चोक 8, म्हणजे 14 छेदस्थानी 26 गुणाकारामध्ये किती आहे? 10. 140 छेदस्थानी 26 आलं. परत याला जर आपण संक्षिप्त केलं तर किती येणार? 70 छेदस्थानी 13 येणार 2 ने भाग दिल्यानंतर. पण उत्तर जे आलेलं आहे आपणास ते कशामध्ये विचारलेलं आहे? 2 दशांश अंकापर्यंत विचारलेलं आहे. 13 ने 70ला भाग द्या, म्हणजेच 5.38 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 25 डॉक्टर आहेत. 5 तासामध्ये 75 रुग्णांची तपासणी करू शकतात. डॉक्टर किती आहेत? 25. 5 तासामध्ये 75 रुग्णांची तपासणी करू शकतात. त्यानंतर 5 डॉक्टर सेवा सोडले म्हणजे शिल्लक किती राहिले? 20 राहिले. 5 डॉक्टर सेवा सोडल्यास 6 तासामध्ये किती रुग्णांची तपासणी करू शकतील असं म्हटलेलं आहे. तर 25 गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी हे 75 गुणाकारामध्ये 20 आणि हे गुणाकारामध्ये 6 बरोबर हे प्रश्नार्थक चिन्ह. 25 1 25, 25 त्रिक 75, 5 1 5, 5 चोक 20, 4 त्रिक 12 आणि 12 सख्ख किती? 72, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, त्रिकोण ज्याचा पाया आणि संबंधित उंची अनुक्रमे 3.2 मीटर आणि
75 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती आहे म्हटलेलं आहे. तुम्हा सर्वांना सूत्र माहिती असेल की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणाकारामध्ये उंची 1/2 गुणाकारामध्ये पाया 3.2 आणि उंची किती दिलेलं आहे 75. याला जर भाग दिला 2×2=12 म्हणजे हे किती आलं 1.6 आणि या सर्वांचा गुणाकार केला तर तो किती येणार आहे 120.0 म्हणजेच 120 सेंटीमीटर येणार आहे. पण उत्तर कशामध्ये दिलेलं आहे मीटरमध्ये दिलेलं आहे आणि इथे किती आहे 120 म्हणजे 1 मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर 120 छेदस्थानी 100 जर केलात हे शून्य कटलं हे शून्य कटलं काय येणार 1.2 मीटरचा वर्ग. यानंतर जो 18 नंबरचा क्वेश्चन आहे 19 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 20 नंबरचा क्वेश्चन आहे. तर ते क्वेश्चन तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचे आहेत. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. विकल्पों में दिए गए किस शब्द के साथ कारक चिन्ह जुड़ा हुआ है. तो याचं उत्तर आहे सबको कारक चिन्ह. गुड़ गन्ने के रस से बनता है, इस वाक्य के किस शब्द में वर्तनीगत अशुद्धि है. तो गुड़ गन्ने से बनता है, गन्ने के रसे से रस से बनता है पाहिजे होतं रसे से दिलेला आहे. जो पर के अधीन है वाक्यांश के लिए एक शब्द डैश डैश है. तो इसके लिए सही शब्द है पराधीन. जो पर के अधीन है पराधीन. निम्नलिखित वाक्य के रिक्त स्थान में सबसे उपयुक्त मुहावरा क्या होगा. शिवाजी ने औरंगजेब की डैश डैश थी. तो शिवाजी ने औरंगजेब की कमर तोड़ दी थी. इसके आगे का सवाल है नेताजी की मृत्यु क्षोभजनक है. इस वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर निम्न में से कौन सा शब्द उपयुक्त होगा. तो इसके लिए उपयुक्त शब्द है नेताजी की मृत्यु दुखद है. ऑप्शन नंबर 1. समुचित स्वच्छता स्वास्थ्य के लिए आवश्यक है. इस वाक्य के किस शब्द में वर्तनीगत अशुद्धि है. तो स्वास्थ्य इसमें अशुद्धि है. आगे का सवाल है निम्न में से कौन सा शब्द पहाड़ शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है. तो पहाड़ शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है अमल. मोहन की उम्र के अनुसार इतना भोजन पर्याप्त है. इस वाक्य में प्रयुक्त पर्याप्त शब्द का अर्थ क्या है. तो इसका अर्थ है उपयुक्त. अंग अंग डैश डैश होना. निम्न में से उपयुक्त शब्द द्वारा उपयुक्त उपरोक्त मुहावरे में रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. तो इसके लिए सही आंसर है ढीला. निम्नलिखित में से सर्वनाम संबंधी अशुद्धि युक्त वाक्य का चयन कीजिए. मेरे में अनंत शक्ति है. मेरे में अनंत शक्ति है यही अशुद्ध वाक्य है. मिश्र वाक्य यह वही लड़का है जिससे मैं मिल चुका हूँ. निम्नलिखित विकल्पों में से इस वाक्य के लिए कौन सा एक उचित सरल वाक्य होगा. तो इसका सरल उचित वाक्य होगा इस लड़के से मैं मिल चुका हूँ. ऑप्शन नंबर 3. रक्त शब्द के लिए समानार्थी शब्द नहीं है कहा है. तो उसके लिए समानार्थी शब्द नहीं है आनंद. निम्न में से निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा. हमें अपने माता पिता की शुश्रूषा करनी चाहिए. सेवा करनी चाहिए शुश्रूषा की जगह आएगा. जो छूने योग्य न हो वाक्यांश के लिए इनमें से सही शब्द क्या है. जो छूने में योग्य न हो उसे कहते हैं अछूत. निम्न में से किस वाक्य में अचल से सही अनेकार्थी शब्द का प्रयोग हुआ है. तो है इस प्रदेश में हरियाली अधिक है. इसके आगे एक पैराग्राफ है. निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है. दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. डैश डैश की खोज के साथ एक नए युग की शुरुआत हुई. तो इसका सही उत्तर है अक्षर की खोज के साथ एक नए युग की शुरुआत हुई.
अब आदमी अपने डैश डैश को लिखकर रखने लगा जिससे वह सभ्य कहा जाने लगा। तो अब आदमी हिसाब किताब लिखकर रखने लगा जिससे वह सभ्य कहा जाने लगा। आदमी के लिखना आरंभ करने से ही डैश डैश का आरंभ हुआ और एक पीढ़ी के विचार दूसरी पीढ़ी तक पहुंचने लगे। तो इसके लिए सही शब्द है इतिहास। इतिहास का आरंभ हुआ और एक पीढ़ी के इतिहास को लिखकर रखने लगा जिससे वह सभ्य कहा जाने लगा। आदमी के लिखना आरंभ करने से ही डैश डैश का आरंभ हुआ और एक पिढी के विचार दुसरी पिढी तक पोहोचने लगे। मित्रांनो, या खालचे जे प्रश्न आहेत ते आलेले नाहीत, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।